ज्योती वाघमारे यांचं दुसरं एक असं देखील वक्तव्य आहे की संजय राऊत जे आहे ते आमच्या खासदारांच्या मतावरती निवडून आले, त्यांनी देखील राजीनामा द्यायला पाहिजे होत. ती कोणाच्या मतावर निवडून आली आहे? तिचा काय संबंध? ती सुद्धा आत्ताच झाली आहे ना, कोणाच्या तरी मतांवरती निवडून आली आहे ना. मग आमचे खासदार संजय राऊत निवडून आले तर तुला काय करायचं? तुझं मत घेतलंय का? तुझं मत होतं का त्यावेळेला? नव्हतं ना. मग तू बोलायचा अधिकार नाही तुला. बरेच जण असं देखील म्हणतात की संजय राऊत यांचं जे वारंवार स्टेटमेंट हे खासदारांच्या विरोधात असावं आणि त्यामुळं नाराज असून ते खासदार तिकडं गेलं. तुम्ही या वक्तव्याकडं कसं पाहताय? काय संबंध? संजय राऊत काय म्हणतायत कशाकडे? तुम्ही उद्धव साहेबांचे आहेत ना, उद्धव साहेबांचे तुम्ही पाईक आहात ना, मग उद्धव साहेबांकडे बघा. आदित्य साहेब बाळासाहेबांनी सांगितलेलंच आहे ना. मग तुम्ही कशाला ह्यांचा त्यांचा ऐकता? आता उद्धव साहेबांनी त्यांना आदेश दिले असतील, तुम्ही बोला. त्यांचा आदेश पाळण्याचा हक्क आहे त्यांचा, संजय राऊत साहेबांचा. ते बोलले आणि ते रास्त आहे. आम्हाला तर ते पटते, आमच्या शिवसैनिकांना पटतं ते. मग हे कोण आहेत? ओके, धन्यवाद. खरं पाहिलं तर षण्मुखानंद पूर्ण हॉल जो आहे तो पूर्ण शिवसैनिकांनी भरला गेलाय आणि त्यानंतर हे हॉलच्या बाहेरचे शिवसैनिक आपण त्यांच्यासोबत बोलण्याची चर्चा करतोय. आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. आणखीन काही शिवसैनिक या संदर्भात खासदारांच्या फुटीनंतर बोलतील का, हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूरज मीडिया, मुंबई. अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.